जांभळ्या तू एकदा का या दगडोबा गारणं घातलं की सगळा सुरळीत होताला. आणि काय आहे, मालकांसाठी ह्याच्यासमोर आपण हात जोडलो तर ते कमीपणाचं नाही. हा हो ना. आणि देवापुढे हात जोडणं तसंही कमीपणाचं नाहीच आहे. हो, त्यांच्याकडे पाहिलं की ते मालक कमी आणि सिनेमातले हिरोज जास्त दिसतात. गप्प बस ग. एकदा चालू झालं की तोंड थांबतच नाही तुझं. ज्ञानेश्वरा चालू कर बाबा. जांभळ्या तू मी गारणं घालतोय, तुम्ही मागसून जोरात वय महाराजा म्हणायचा. होय महाराजा. हो, अजून गारणं घातलं खय. हा मागसून मागसून. हा हा. जय देवा महाराजा, 12 गावच्या 12 राटीच्या 12 व्हाय वाडीच्या महाराजा. होय महाराजा. आज हैसर आमचे मालक इलेले होत, त्यांनी इल्या ह्या आमच्या पोरग्याक वाचवलेला. तेव्हा त्यांका नजर नको लागू दे रे महाराजा. होय महाराजा. तेव्हा त्यांका सुख शांती समाधान मिळू दे रे महाराजा. होय महाराजा. आणि आमच्या हैसर या छपरावर जकीना तर तिच्यापासून ह्या आमचा रिसोर्ट वाचव रे महाराजा. होय महाराजा. हा गारणं झालेला. होय महाराजा. हो झाला आता गारणं घालून. हो अण्णा तुम्ही लाजवताय मला. मालक एकदम भारी काम केलं होतं तुम्ही. जेव्हा श्रेया बेबीला वाचवायला तुम्ही पटपट असं डिसिजन घेतलेत ना, एकच नंबर. मला तर वाटलं मी सिनेमाच बघतोय. मालक तुम्ही सिनेमात का नाही ट्राय करत? एकदम हिरो म्हणून शोभाल आणि मी तुमचा मित्र. थँक्यू मला वाचवल्याबद्दल. मला तुम्हाला एक महाग गोष्ट द्यायची आहे. कुठली ग? इकडे बस. मालक तुम्हाला माहित नाही पण माझी श्रेया कधीच कोणाला पापा देत नाही हो. मला पण नाही. पण आज तुम्हाला दिला. आज फक्त तुमच्यामुळे माझी श्रेया वाचली हो. नाही तर काय झालं असतं देव जाणे. माझी बायको माझ्या डोळ्या देखत विहिरीत पडून गेली. आज श्रेया जेव्हा छपरावर अडकली ना तेव्हा वाटलं की ती तिथून पडली तर काळजाचा ठोका चुकला होता माझ्या. नाही पण देवाने तुम्हाला पाठवलंय आमच्यासाठी. माझ्या लेकीला वाचताना तुम्ही जे काही केलं ना ते आम्हाला कुणाला सुचलंही नसतं हो त्यावेळेला. एवढं खरंच तुमचे उपकार नाही विसरणार होती मालक. अहो काय कसले उपकार. नाही हो काय नाही. नाही मी आज शपथच घेतो, आजपासून अजन्म मी या रिसॉर्ट मध्ये राहून तुमची आणि फक्त तुमचीच सेवा करेन. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाही सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.